आफ्रिका हा दाट जंगलांचा खंड आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, इथे एक शांत आणि निवांत बाजूही आहे, ती म्हणजे गावं. इथे छोटे छोटे समुदाय असतात, जिथे लोक एकत्र राहतात, गोष्टी सांगतात आणि निसर्गाचा आनंद घेतात. मोठ्या शहरांपेक्षा ही गावं खूप वेगळी असतात. इथे लोक आपल्या संस्कृतीचा, मैत्रीचा आणि निसर्गासोबत आनंदाने राहण्याचा आदर करतात. आफ्रिकेतील अनेक गावांमध्ये लोक संयुक्त कुटुंबात राहतात. सगळे एकमेकांना ओळखतात आणि एकमेकांचे चांगले मित्र असतात. फक्त आई वडील, भाऊ बहिणी एवढंच नाही, तर जणू मोठं मैत्रीचं कुटुंबच असतं. काही चांगलं घडलं तर सगळे आनंद साजरा करतात आणि कठीण वेळ आली तर एकमेकांच्या मदतीला धावून येतात. आफ्रिकेत जास्तीत जास्त लोक शेतकरी आहेत. शेती त्यांचं महत्त्वाचं काम आहे. गावकरी गाजर, ऊस आणि चविष्ट फळं यांसारख्या पिकांची शेती करतात. यामुळे त्यांना खायला अन्न मिळतं आणि गावात पैसेही येतात. जमिनीसोबत काम करणं सोपं आणि मजेशीर असतं आणि यामुळे सगळे निसर्गाशी अधिक जवळीक अनुभवतात. गावकरी जमिनीवर खूप प्रेम करतात आणि तिची चांगली काळजी घेतात. आफ्रिकेतील काही गावं तर खूप सुंदर जागी वसलेली असतात. आजूबाजूला हिरवी झाडी, मोठमोठे डोंगर आणि स्वच्छ नद्या असतात. ही ठिकाणं शहरांसारखी गोंगाटी नसतात. इथे शांतता आणि निवांतपणा असतो. गावकरी निसर्गातील शांततेचा आनंद घेतात आणि पृथ्वीशी अधिक जवळ असल्याची भावना अनुभवतात. त्यांच्या आजूबाजूचा निसर्ग खूपच सुंदर असतो. इथल्या गावांमध्ये काही लोक मच्छीमारी करून उपजीविका करतात. ते नदी आणि समुद्रातून मासे पकडण्यासाठी जाळी आणि काठीचा वापर करतात. पाण्यावरची ही एक मजेशीर, साहसी सफर असते. हे मच्छीमार मासे घरी आणून शेजाऱ्यांशी वाटून घेतात. त्यामुळे सगळ्यांना चविष्ट अन्न मिळते. मच्छीमारी हा असा व्यवसाय आहे ज्यात या मच्छीमारांना पाणी आणि निसर्गाचा आनंद घेता येतो. या आफ्रिकन गावांमध्ये मुली त्यांच्या कुटुंबाच्या काही जबाबदाऱ्या सांभाळतात. विशेषतः त्या 18 वर्षांच्या झाल्यावर त्या आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ लागतात आणि घरकाम तसेच कुटुंबाच्या व्यवसायात मदत करतात. या मुलींचा दैनंदिन दिनक्रम शहरात राहणाऱ्या मुलींहून वेगळा असतो. प्रत्येक सूर्योदयानंतर या मुली दूरवर असलेल्या ओढ्यापासून पाणी आणायला जातात. ओढ्यातून पाणी आणणे ही त्यांच्यासाठी एक कठीण जबाबदारी असते, कारण त्यांच्या डोक्यावर भरलेले भांडे ठेवून त्यांना 3 ते 4 मैल चालत घरी परतावे लागते. तरी देखील या मुली या कामाला पूर्णपणे सरावलेल्या असतात आणि त्यांना मानदुखीसारख्या समस्या क्वचितच जाणवतात. त्यांनी वाहून नेणारी भांडीही त्यांच्या क्षमतेनुसारच असतात. पाणी आणल्यानंतर त्या ते मोठ्या पिंपात साठवतात आणि कपडे व भांडी धुण्यासाठी ते पाणी वापरतात. दुपारपर्यंत जेवण बनवून त्या ते कुटुंबातील सदस्यांना वाढतात. आफ्रिकेतील गावांमध्ये मुलींना महाविद्यालयात पाठवणे कुटुंबांना शक्य नसते, पण त्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून पालक त्यांना शिकवण्यासाठी खास प्रशिक्षक ठेवतात. बहुतेक मुली गणित आणि इंग्रजी हे विषय शिकतात. आता चला आपण आफ्रिकेच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांच्या जादुई सफरीला जाऊया. आफ्रिका हा विलक्षण नैसर्गिक सौंदर्याने भरलेला विशाल खंड आहे आणि त्याचे समुद्रकिनारे तर आणखीच मनमोहक आहेत. जेव्हा पर्यटक या किनाऱ्यांवर येतात तेव्हा त्यांना सुवर्णरंगी वाळू आणि निराशार चमकणारे पाणी पाहून थक्क व्हायला होते. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनमध्ये जगातील काही अतिशय रंगीत आणि आकर्षक बीचेस आहेत. कॅम्प्स बे आणि क्लिफ्टन बीच हे मऊ वाळू आणि सौम्य लाटांमुळे जणू निसर्गाची सुंदर चित्रेच वाटतात. येथे तुम्ही बीचवरचे खेळ खेळू शकता किंवा फक्त उबदार उन्हात निवांत बसू शकता. सर्वात मऊ वाळूवर पाय ठेवण्याचा अनुभव खूपच आनंददायी असतो. क्लिफ्टन बीचवर नेमकं असंच वाटतं. इथली वाळू जणू एखाद्या मऊ चादरीसारखी पायांना स्पर्श करते.
ती तुम्हाला समुद्रकिनाऱ्याच्या सर्वात सुंदर ठिकाणांकडे बोलावते. लाटा खट्याळपणे किनाऱ्यावर नाचत राहतात, ज्यामुळे पाय ताज्या पाण्यात बुडवण्यासाठी हे ठिकाण एकदम परफेक्ट वाटते. क्लिफ्टन बीचवरून दिसणारा टेबल माउंटनचा नजारा तर आणखी मनमोहक आहे. पर्यटक मऊ वाळूमध्ये वाळूचे किल्ले बनवत असताना त्यांच्यासमोर ढगांच्या पांढऱ्या चादरीने झाकलेला भव्य डोंगर दिसतो. जणू निसर्गच म्हणत आहे, किनाऱ्याचा आनंद घ्या आणि या पर्वताच्या जादूचेही कौतुक करा. डोळे मोठे उघडे ठेवा, कारण क्लिफ्टन बीच फक्त माणसांसाठीच नाही, डॉल्फिन समुद्राच्या लाटांमध्ये आपले खेळकर कसरती दाखवायला आवडतात आणि सीगल पक्षी आकाशात सुंदर उडण्याचे नृत्य करतात. या सर्वामुळे तुमचा बीचवरील दिवस आणखी जादुई बनतो. क्लिफ्टन बीच हा कौटुंबिक पिकनिकसाठी एकदम योग्य ठिकाण आहे. रंगीत चादर पसरवा, स्वादिष्ट स्नॅक्स खा आणि कोवळ्या उन्हाचा आनंद घ्या. जर तुम्हाला थोडं साहस हवं असेल तर बीच बॉल किंवा फ्रिस्बी घेऊन या. खेळ, मजा आणि हास्याचे क्षण इथे अमर्याद आहेत. जर तुम्ही आफ्रिकेच्या एखाद्या समुद्र किनाऱ्यावर फिरायला आलेले पर्यटक असाल तर तुमच्या त्वचेवर सनस्क्रीन लावायला विसरू नका. ढगाळ हवामानात सुद्धा ते UV किरण तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचतातच. सनस्क्रीन म्हणजे जणू रोज वापरण्यासाठीची एक सुपर हिरो केप, पाऊस असो वा ऊन, जी तुमची त्वचा किरणांपासून वाचवते. काही लोकांच्या चेहऱ्यावर गोंडस ठिपके फ्रेकल्स असतात, पण खूप उन्हात राहिल्यास हे ठिपके वाढू शकतात. सनस्क्रीन हे ठिपके नियंत्रणात ठेवण्यास आणि त्वचेवर काळे डाग पडू न देण्यास मदत करते. उत्तम दर्जाचे सनस्क्रीन लोशन आणि मॉइश्चरायझर्स खरेदी करा. पुरुष, महिला आणि मुलांसाठी आकर्षक स्विमसूट्स खरेदी करा. बीच गिअर आणि बीचवर लागणाऱ्या आवश्यक वस्तूंची खरेदी करा. व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करा.